बच्चू कडूजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. आपल्याला आवाज येतोय माझा? हां. अगदी सुरुवातीला केलेलं उपोषण, त्यानंतरचा रास्ता रोको आणि आता मात्र एल्गार. तुम्ही म्हणताय की आता मात्र आपण गांधीगिरीवरून आता भगतसिंगगिरीवर आलेलो आहोत, अशा शब्दात तुम्ही तुमच्या आंदोलनाचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. नेमकं काय चाललंय बच्चू कडूंच्या मनात आता? आणि आम्ही रायगडला 3 दिवसाचं उपोषण केलं, रक्तदान शिबिर केलं प्रत्येक आमदाराच्या घरासमोर आणि 7 दिवस बगर पाण्याचं आणि बगर अन्नाचं अन्नत्याग आंदोलन केलं आणि पैदल आम्ही 8 दिवस चाललो. सरकार मानायला तयार नाही, बनवाबनवी करताय सरकार आणि म्हणून आता चक्का जाम. आणि याच्यानंतर भगतसिंगगिरी आता सुरू झालेली आहे. कुठल्याही क्षणी आम्ही मंत्रालयात घुसू, तारीख न सांगता. सरकारनं कर्जमाफीची तारीख सांगावी, मेंढपाळाचा प्रश्न असेल, आमच्या मच्छीमारांचा असेल, शेतमजुरांचा प्रश्न असेल, दिव्यांगांचा प्रश्न असेल, दुधाच्या बाबतीत भेसळयुक्त दुधाच्या संदर्भात कायद्याचा विषय असेल, हे जर याच्यावर निर्णय घेतले नाही तर कुठल्याही क्षणी आम्ही मंत्रालयात घुसू. आता भगतसिंगगिरी सुरू झाली आजपासून. अगदी बच्चू कडूजी, पण या सगळ्या प्रकरणी तुम्ही अनेकदा भेट घेतली, अनेक लोकप्रतिनिधींनी तुमची भेट घेतली, संवाद साधला गेला. का तोडगा काढला जात नाहीये? कुठं अडतंय? कुठं समन्वय कमी पडतोय का? काय नेमकं होत आहे? काय आरोप आहे तुमचा? 7 एप्रिलला मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, त्याच्यात सांगितलं का 8 दिवसात प्रस्ताव दिव्यांगाच्या कॅबिनेट समोर आणा. एकही प्रस्ताव आला नाही. नंतर बावनकुळे साहेबांकडे बैठक झाली, त्याचं इतिवृत्त हाती आलं नाही. मंत्रालय निर्देश दिले पण त्याचे परिपत्रक निघत नाही. मीटिंग घ्यायची, आदेश काही करायचे नाही, त्याच्यावर अंमलबजावणी करायची नाही. समिती नेमाची पण तारीख सांगायची नाही. ही बनवाबनवी थांबली पाहिजे. मुख्यमंत्री एकाएकी म्हणते यावर्षी पीक पाणी चांगलं असेल, मग यावर्षी पीक पाणी चांगलं आहे म्हणून तुम्ही कर्जमाफी करणार नाही असं म्हणता, तर मागच्या वर्षी पीक पाणी चांगलं होतं ना, ज्वारी चांगली पिकली होती ना, 1500 रुपये विकावं लागतं, 3300 रुपये हमी भाव आहे, अर्ध्या पैशात विकावं लागतं. कसा जगणार आहे शेतकरी? 3300 रुपयामध्ये आम्ही पाहतोय. माझं सोयाबीन विकावं लागलं, 5000 तूर विकावं लागली, अर्धे अधिक भाव भेटत नाही. आणि मग अशा अवस्थेत पिकलं पण लुटलं, याच्यासाठी कर्जमाफी गरज आहे. काय वाटतं तुम्हाला? काय या सगळ्या संदर्भात घोषणा होताना दिसत नाही? नुकतंच पावसाळी अधिवेशन सुद्धा झालं, संसदेत सुद्धा आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे, शेतकऱ्याचा मुद्दा पेटताना दिसतोय. शेतकऱ्याचं लेनदेन सरकारला राहिलं नाही. धर्म आणि जातीच्या राजकारणात सरकार, सगळे पक्ष महसूर आहे. त्याच्यात माहित आहे का, शेतकरी शेतमजूर गरीबाकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल, तो उपाशी मेला तरी चालेल. जाती धर्माचं राजकारण सगळ्या पक्षांनी करावं, मतं घ्यावे, संपून टाकायचा विषय. सरळ भूमिका आहे. बच्चू कडूजी, पण आता तुम्हाला नेमकं काय वाटतं? रस्त्यावर असा ठिय्या देऊन, एकीकडे टायर जाळून या सगळ्यांना न्याय मिळणार आहे का? शेतकऱ्याला खरंच न्याय मिळणार आहे का? आता करायचं काय, करायचंय काय केलं पाहिजे तुम्ही सांगा ना. आम्ही काय करावं, काय करावं? उपोषण केलं, सरकार जाग्यावर येत नाही. पैदल चाललो 8 दिवस, सरकार काम करत नाही. मग आता काय केलं पाहिजे? अगदी बच्चू कडूजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. कर्जमाफी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.